नमस्कार, स्वप्नाली रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। एका कढईमध्ये तेल, किसलेले ओले खोबरे, गूळ घालून परतून घेणे। त्यानंतर वेलची पूड घालून परतून घेणे। त्यानंतर एका डिशमध्ये काढून घेणे। त्यानंतर एका कढईमध्ये पाणी घालून मीठ, तांदळाचे पीठ उकडून घेणे। त्यानंतर उकळलेले पीठ एका भांड्यात काढून चांगले मळून घेणे। पीठ मळून झाल्यानंतर आपण छोट्या लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा। हाताला थोडे तेल लावून आता आपण 2 अंगठे मध्ये ठेवायचेत आणि अंगठ्याने प्रेस करत गोल अशी पारी तयार करून त्यामध्ये सारण घालावे। त्यानंतर मोदकाला कळ्या पाडून घेणे। शक्यतो जवळ कळ्या पाडायच्या आहेत। अशा प्रकारे मोदक तयार करून घेणे। त्यानंतर इथे आपण गॅसवर पाणी उकळत ठेवले आहे। त्यानंतर चाळणीला तेल लावून घेणे। त्याच्यावरती मोदक ठेवणे। सारण गॅसवर ठेवून मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून 10-15 मिनिटे मोदक उकडून घ्यावे। 10 मिनिटे झाले आहेत। आता आपण झाकण काढूया। आपण पाहू शकता मोदक तयार झालेले आहेत। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ।